पुतीन यांच्या भारत भेटीचा मुख्य विषय म्हणजे रक्षा आणि हस्त सहकार्य, ऊर्जा, व्यापार, आर्थिक संबंध. रशिया भारताला अधिक कच्चे तेल खरेदीस प्रोत्साहित करत आहेत, तर भारत उन्नत S-400 प्रणाली आणि S-500 मिसाईल प्रणाली मिळवण्यास प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जातं. दोन्ही देश युएसच्या बाह्य दबावामुळे आपला व्यापार संबंधांना मजबूत करण्यास तयार आहेत. ही जी भेट आहे ती 23वी इंडिया रशिया अॅन्युअल समिट आहे, जी 2000 पासून चालत आलेली आहे. पुतीन यांच्या भारत दौऱ्यामागची गणित, ट्रम्प टॅरिफ आणि युरोपची यू टर्न पॉलिसी. सगळ्यात मोठा निष्कर्ष असा आहे की मोदी पुतीन भेट समिट म्हणजे फक्त एक फोटो सेशन नाहीये किंवा फोटो ॲप नाहीये, तर रशियन तेल, गॅस, संरक्षण, आण्विक ऊर्जा आणि डॉलर शिवाय व्यापार या सगळ्या भवितव्याचा इथे गेम ठरणार आहे. या भेटीमध्ये याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जो 50% टॅरिफ ठोकला, 50% टॅरिफ लादला, त्यामुळे भारत अमेरिका व्यापारामध्ये तणाव वाढला. या उलट रशिया आणि भारत अधिक जवळ येत गेले. युरोपने आधी रशियन गॅसवर स्वतःच बंदी घातली आणि आता महागड्या एनर्जीने होळपल्यानंतर भारताला गॅस एनर्जी ॲक्सेससाठी युरोपियन देशांना खुशामत करावी लागत आहे. हा मोठा भूराजकीय रिव्हर्स कार्ड आहे, बदल आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत. त्याची जेवढी चर्चा झाली तेवढी चर्चा कदाचितच एखाद्या राष्ट्राध्यक्षाच्या दौऱ्याची भारतामध्ये झाली असेल, किंवा रशिया आणि भारतामध्ये जेवढी चर्चा आहे तेवढीच चर्चा ती जगभरामध्ये देखील आहे. जगभरातील अनेक देश या भेटीकडे लक्ष ठेवून आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष दौऱ्याबद्दल नेमकं रशियाला भारताकडून काय अपेक्षित आहे आणि भारताला रशियाकडून काय अपेक्षित आहे. डिफेन्स आणि शस्त्र विक्री म्हणजे रशियाला या भेटीतून मुख्यतः आपल्या विक्री वाढवण्याच्या उद्देशाने युक्रेन संघर्षामुळे रशिया आर्थिकदृष्ट्या कठीण परिस्थितीत आहे आणि भारत हा त्याचा सर्वात विश्वासार्ह आणि सर्वात मोठा रक्षाग्राहक देश आहे. रशिया भारताला अतिरिक्त 2 ते 3 S-400 रेजिमेंट पुरवण्याची ऑफर देत आहे. याशिवाय Su-57 लढाऊ विमान आणि S-500 मिसाईल प्रणाली विक्रीसाठी तयार असल्याचं सांगितलं जातं. नव्या S-400 करारामध्ये रशिया S-400 मिसाईल आणि समर्थन प्रणालीसाठी 50% तंत्रज्ञान हस्तांतर करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं जातं. कच्च्या तेलाची विक्री पुतीन भारताला रशियन तेलाची अधिक खरेदी सुरू ठेवण्यास प्रोत्साहित करत आहेत. US प्रशासनाने म्हणजेच ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवर 50% टॅरिफ लादले, कारण भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी जी आहे ती सुरू ठेवलेली होती. रशिया भारताला त्याचे सर्वात मोठे समुद्री कच्चे तेल आपूर्ती करतो. भारताचे कच्चे तेलाची आयात या महिन्यात कमी होण्याची शक्यता आहे, ती निच्चांकाच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे, असं पोहोचू शकतं असं जाणकारांचं मत आहे. रशियाने भारताला नायरा एनर्जीचे स्थानिक इंधन विक्री ऑपरेशनला क्षमता वाढवण्यासाठी मदत करण्याची विनंती देखील केली असल्याचं सांगण्यात येत आहे. विविध उपकरणांच्या खरेदीत भारताची मदत. रशिया भारताला तेल संपत्तीसाठी उपकरण खरेदीमध्ये मदत करण्यास अपेक्षा करत आहे, कारण आंतरराष्ट्रीय परवानगी नसलेल्या आपूर्तिकांमध्ये प्रवेश मर्यादित केले गेले आहेत. भारत सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की रशिया भारताकडून संवेदनशील विषयांबाबत मदत मागत आहे, असं काही माध्यमांमध्ये सुद्धा आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक सहकार्य. रशिया स्थानीय मुद्रा भुगतान प्रणाली वाढवण्यास इच्छुक आहे, ज्यामुळे बाह्य दबावापासून व्यापार संरक्षित राहील. रशिया भारतीय उपकरणं, अन्न, खाद्य, कच्चा माल आणि सेवांचा खरेदी एक मंच सुचवत आहे. रशिया आणि भारत 2030 पर्यंत दोन्ही देश मिळून द्विपक्षीय व्यापार $100 अरब पर्यंत वाढवण्याचं लक्ष्य दोन्ही देशांनी ठेवलेलं आहे. भारत रशियाकडून काय अपेक्षित करत आहे, तर उन्नत रक्षा प्रणाली. भारत मुख्यतः S-400 प्रणाली आणि S-500 मिसाईल प्रणाली मिळवण्यासाठी इच्छुक आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये S-400 चे यशस्वी कार्यप्रदर्शन झाल्यानंतर भारत आता S-500 प्रोमेथेसिस, जो आणखीन उन्नत आहे आणि दीर्घ श्रेणीचे मिसाईल आहे, ही रक्षा प्रणाली, संरक्षण प्रणाली मिळवण्यासाठी भारत इच्छुक असल्याचं सांगितलं जातं. महत्त्वाचं म्हणजे S-500 सहनिर्मिती व्यवस्था म्हणून प्रस्तावित आहे, जिथे भारतीय भागीदार रशियाच्या अल्माझांतेसोबत मुख्य घटक तयार करेल. रशिया भारत रक्षा सहकार्यातील हा सर्वात मोठा औद्योगिक सहकार्यापैकी एक असेल. S-500 प्रणाली भारताला न केवळ आकाशातील व वायुमंडलीय, जल, अंतराळ डोमेन सुरक्षा प्रदान करेल. ही प्रणाली हायपरसॉनिक ग्लॉइड वेक्सन्स आणि निम्न पृथ्वी कक्षा वस्तूंना लक्ष्य करू शकते. ब्रह्मोस मिसाईल संवर्धन. रशिया संयुक्त R&D मध्ये हायपरसॉनिक प्रणाली म्हणजेच UAVs, विमान इंजन इत्यादी गोष्टींचा आणि विस्तारित ब्रह्मोस सहकार्याची चर्चा करण्यास तयार असल्याचं संयुक्त MRO हब स्थापन
भारत रशिया सोबत संयुक्त मेंटेनन्स, रिपेअर, ओव्हरऑल MRO हब स्थापन करण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जातं. हे अवलंबन कमी करेल, वायू संरक्षण प्रणालीचा विस्तार करेल. भारताचे मूळ S-400 करार हा जो आहे तो 5.43 अरब मूल्यांचा आहे. 5 S-400 रेजिमेंट यामध्ये होत्या, त्यापैकी 3 आधीच भारताला दिले गेलेले आहेत आणि उर्वरित 2 रेजिमेंट जे आहेत त्या 2026च्या सुरुवातीला मध्यभागी दिल्या जाणार आहेत. भारत या नव्या करारामध्ये, नव्या चर्चामध्ये वेळापत्रक वितरण उन्नत करत आहे. पोस्ट सेल समर्थन यावर जोर दिला जाईल. ऊर्जा सहकार्य, भारत तेल आणि गॅस प्रकल्पांमध्ये आपला 20% हिस्सा राखून ठेवण्यास इच्छुक आहे. भारतीय कंपन्या या संपत्तीतून लाभांश मिळवण्यास अपेक्षा करत आहेत, जे सध्या रशियन बँकांमध्ये अटकलेली आहेत. भारत आणि रशिया नागरी अणुसहकार्यातही काम करत आहेत, जिथे रशिया तामिळनाडू मधील कुडनकुलम प्रकल्पाला 6 रिएक्टर म्हणजे प्रत्येकी 1000 मेगावॅट क्षमता असण्यासाठी त्याला बांधण्यास मदत करत आहे. रुपया रुबल भुगतान प्रणाली, भारत आणि रशिया इत्यादींमध्ये सुमारे सर्व व्यापार जे आहेत ते राष्ट्रीय चलनांमध्ये केले जात आहेत. भारत हीच प्रणाली आणखीन विस्तारित करण्यासाठी इच्छुक आहेत, जेणेकरून US माध्यमांच्या दबावातून व्यापार सुरक्षित राहील आणि कृषी, अन्न व क्षेत्रातील विस्तार आणि रशिया कृषी उत्पादन, साखरी, खाद्य उद्योग सहकार्य, खनिज, दुर्लभ पृथ्वी घटक इत्यादी क्षेत्रातही सहकार्य वाढवण्यास इच्छुक आहेत. 2025 मधील हस्तांतरित औद्योगिक सहकार्य समझोते ॲल्युमिनियम, खते, रेल्वे, खनिज, तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे. भारताचे विदेश धोरण स्वायत्ता, भारताला या भेटीमधून आपली विदेश नीती जी आहे ती स्वतंत्र असल्याचं दाखवायचं आहे. रणनीतिक स्वायत्ता दाखवणार आहे भारत या भेटीमधून आणि US दबावाचा प्रतिकार करणार आहे. भारत हे दर्शवणार आहे की तो ट्रम्प प्रशासनाच्या कुठल्याही दबावामध्ये आपली स्वतंत्र परदेशी धोरणं ठेवणार नाही, तो स्वतंत्र राहणार आहे. या सगळ्याचा अर्थ काय आहे तर पुतीन यांच्या भारत भेटीचा मुख्य विषय म्हणजे रक्षा आणि हस्त सहकार्य, ऊर्जा, व्यापार, आर्थिक संबंध. रशिया भारताला अधिक कच्चे तेल खरेदीस प्रोत्साहित करत आहे, तर भारत उन्नत S-400 प्रणाली आणि S-500 मिसाईल प्रणाली मिळवण्यास प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जातं. दोन्ही देश USच्या बाह्य दबावामुळे आपला व्यापार संबंधांना मजबूत करण्यास तयार आहेत. ही जी भेट आहे ती 23वी इंडिया रशिया अॅन्युअल समिट आहे, जी 2000 पासून चालत आलेली आहे. वार्षिक समिट परंपरेचा हा पुढचा टप्पा आहे. रशिया भारत संबंध पूर्वीचेच आहेत, परंतु जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप होती त्याला 2000 मध्ये सुरू करण्यात आली, त्याला 25 वर्षे पूर्ण होत आहेत, जी 2010 मध्ये उन्नत करण्यात आलेली होती. युरोपची रशियन गॅसवरून U-टर्न पॉलिसी आणि भारताकडे विनंती. युक्रेन युद्धानंतर युरोपियन युनियन म्हणजेच युरोपमधले काही देश जे आहेत त्यांनी रशियन गॅस तेलावर सँक्शन्स, प्राइस कॅप, एम्बार्गो यासारखी कठोर पावले उचललेली होती. त्यांचा उद्देश होता की रशियाचा एनर्जी रेव्हेन्यू कमी करणे आणि त्याला आर्थिकदृष्ट्या आयसोलेट करणे. त्याचा साईड इफेक्ट असा झाला की एनर्जी क्रायसिस तयार झाली आणि रशियन पाईपलाईन गॅस बंद झाले. यामुळे युरोपला अधिक महागड्या LNG म्हणजेच USA, कतार या ठिकाणाहून घ्यावा लागला. गॅस आणि वीज दर आकाशाला भिडले. उद्योग, घरगुती व्यापार आणि हिवाळ्यातील हिटिंग सर्व क्षेत्रांवर प्रचंड महागाईचा परिणाम झाला. भारताची यामध्ये भूमिका काय आहे तर रशियन तेल स्वस्तात पुन्हा निर्यात. भारताने स्वस्त रशियन तेल खरेदी करून रिफाईन करून पेट्रोल, डिझेल स्वरूपामध्ये ती काही प्रमाणामध्ये युरोप पश्चिमकडे निर्यात देखील केलेली आहे, असा डेटा काही विश्लेषकांनी समोर देखील आणलेला होता. म्हणजे थेट रशियन गॅस तेल न घेणारे किंवा घ्यायचं नाही म्हणणारे काही देश इनडायरेक्टली रशियन मूळ असलेले रिफायनरी प्रोडक्ट भारतासारख्या देशातून घेत होते. आता युरोपला भारत का हवा आहे? एनर्जी सिक्युरिटी, पारंपरिक रशियन सप्लाय गमावल्याच्या नंतर विविध स्रोत हवे आहेत. मध्य पूर्व, अमेरिका तसंच आशियाई पार्टनर्स सोबत ऍक्सेस. भारताची भूमिका यामध्ये काय आहे तर भारत स्वस्त रशियन एनर्जी घेतो आणि स्वतःच्या इंटरेस्टने ते पुढे त्याचे रिएक्सपोर्ट ट्रेड करतो. युरोपला हा सर्किट हवा तितका थांबवता आलेला नाहीये. ते भारतावर आधीसारखा प्रेशर टाकण्यापेक्षा आता समन्वय आणि संवादावर भर देत आहेत, कारण भारताशिवाय एनर्जी मार्केट सस्टेनेबल सोल्युशन त्यांच्यासाठी कठीण होत चाललेला आहे. हा विरोध दबाव आता समन्वय, विनंती आणि ट्रान्झॅक्शन असा होत आहे. मागे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अलास्कामध्ये एक भेट झालेली होती. या भेटीमध्ये किंवा अशा चर्चा आहेत की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुतीन यांना G8 मध्ये म्हणजेच रशियाला G8 मध्ये घेण्यासाठी तयार आहेत. परंतु पुतीन यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी G8 मध्ये जाऊन काय करू? भारत ही मोठी इकॉनॉमी आहे, भारत 3ऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी होत आहे, म्हणजेच PPP मध्ये, GDP मध्ये नाही, PPP म्हणजे पर्चेसिंग पॉवर मध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतासोबत व्यापार करण्यास ते उत्सुक आहेत. त्यांना
G7 देशामध्ये जायचं नाहीये. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी त्या ठिकाणी जाऊन काय करू असं मत पुतीन यांनी व्यक्त केलेलं आहे. आता या भेटीतून आणखीन कोणते करार झालेले आहेत ते आपल्याला कळणारच आहे. ही माहिती नेमकी तुम्हाला कशी वाटली ते आमच्या या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तुमच्याकडे याबद्दल कोणती माहिती आहे ती सुद्धा कमेंट करा आणि आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.